हा व्लॉग मी हरितालिकेच्या आदल्या दिवशी शूट केला होता. मला क्लासवरनं यायला थोडा उशीरच झाला होता. मी लगेच क्लासवरनं घरी आले आणि पिशवी घेऊन हे सगळं सामान आणण्यासाठी बाजारात गेले. आता मी काय काय आणले आहे बघा. मी कोबी आणला होता. कोबीचा गड्डा मला तो 30 रुपयांना मिळाला. त्यानंतरनं मी फुलं आणली होती. ती फुलं 30 रुपयाची आहेत बघा, केवढीशी आहेत. त्यानंतरनं मी जी पत्री लागते हरितालिकेच्या दिवशीची ती पत्री आणली होती. त्यानंतरनं सखी पार्वतीच्या मूर्ती आणल्या होत्या. आलं आणलं होतं. आलं मला 40 रुपये पावशेर मिळालं. त्यानंतरनं मी मोदक मला करायचे होते. त्यासाठी माझ्याकडे साचा नव्हता. तो मोदकचा साचा मला हा 30 रुपयांना भेटला. ऑनलाईन मी बघितला होता. ऑनलाईन जरा जास्तच महाग वाटत होता, म्हणून मी तो ऑफलाईन खरेदी केला. मला बघा, ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीमध्ये जर का मला निवडायचं म्हणलं ना, तर 50% मला ऑनलाईन गोष्टी आवडतात आणि 50% मला ऑफलाईन गोष्टी आवडतात. तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात खरेदी करण्यासाठी मला कमेंट करा, नक्की सांगा. आता बघा, हरितालिकेचा हा जो उपवास आहे तो मी फर्स्ट टाईम करणार होते. या अगोदर मी केलेला नव्हता, कारण मला याबद्दल बरीचशी माहिती नव्हती. पण मी माहिती घेतली होती, म्हणून हा हरितालिकेचा उपवास मी यावर्षी पकडणार होते. कोणाकोणाचा हरितालिकेचा उपवास यावर्षी त्यांनी पहिल्यांदाच केला होता, कमेंट करून मला नक्की सांगा. त्यानंतरनं मी आवळा आणि बीट आणलं होतं. आवळा आणि बीट याचा रस मी जरा चालू केलेला आहे केसांसाठी. तर मला काय फायदा होतो त्याचा रिव्ह्यू मी नक्की करेल. त्यानंतरनं मी 5 फळं आणली होती. त्या काकूंनी मला ही 5 फळं, म्हणजे प्लेटच होती ती, 80 रुपयांना दिली. छोटी छोटीच होती, तरी ती 80 रुपयांनाच प्लेट दिली. त्यानंतर आरसा, बांगडी आणि अत्तर मी आणलं होतं. पूजेसाठी लागणारं सगळं सामान मी घेऊन आले होते. बरंचसं सामान मला मिळालं नव्हतं. त्यासाठी मला परत उद्या चक्कर मार्केटमध्ये मारायला लागणार होती, कारण मला वाळू मिळाली नव्हती. त्यानंतरनं दुर्वा, चाफ्याची फुलं, गजरा, अशा बऱ्याच गोष्टी मला मिळाल्या नव्हत्या. त्यासाठी मला परत उद्या जावं लागणार आहे. तर असं हे सगळं सामान उद्या घाई होऊ नये म्हणून मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं होतं. तर आता ही जी पत्री आहेत ना, याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या पत्री आहेत. त्या खराब होऊ नये म्हणून फुलं आणि ही जी पत्री आहे ती मी फ्रीजमध्ये ठेवून टाकली. त्यानंतरनं आता स्वयंपाक उशीरच झाला होता, त्यामुळे स्वयंपाक मला शॉर्टकटच मारायचा होता. तर मी भाकरी करून घेतली. फ्रीजमध्ये ही चवळीची भाजी होती, ती पटकन फ्राय करून घेतली तव्यावरतीच. त्यानंतरनं फ्लॉवरची भाजी मी केली होती. इकडं कुकर लावला होता आणि पिल्लूला नाचणीसत्व केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, तुमच्या एका सबस्क्राईब आणि कमेंट करण्याने मला खूप मोटिवेशन मिळतं, त्यामुळे हे आठवणीनं करत जावा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.